मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की भगवद्गीतेचा प्रचार जेवढा पाहिजे तेवढा होत नव्हता, परंतु आता मात्र चित्र बदललं आहे. स्वामी गोविंददेव गिरीजींच्या मार्गदर्शनाखाली गीता परिवाराने अत्यंत उंचीवर असं ह्या गीता परिवारास आणि या भगवद्गीतेच्या प्रचारास नेऊन ठेवलं आहे. ह्या भगवद्गीतेचा प्रचार गीता परिवाराच्या माध्यमातून स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, तसेच श्रीयुत संजयजी मालपाणी, श्रीयुत आशुभैया गोयल आणि त्यांची सर्व टीम आज इतकी कार्यरत आहे की लाखो साधक, लाखो लोक ही भगवद्गीता शिकत आहेत विनाशुल्क. आणि त्यामध्ये अनेक हजारो कार्यकर्ते त्यामध्ये सगळे सामील झालेले आहेत, त्यात जोडले गेलेले आहेत. आणि शिवाय हे जे सगळं चाललं आहे हे काम विनाशुल्क तर आहेच, परंतु शुद्ध स्पष्ट, म्हणजे आपल्याला किती वाटत असेल की चांगलं शिकावं, पण ह्याच्या आधी असं होत नव्हतं. परंतु हजारो कार्यकर्ते जोडलेले आहेत, 400 ते 450 झूम मीटिंग चालू आहेत आणि जवळजवळ 140 ते 50 देशातून हे काम चालू आहे. आणि म्हणून हे काम अतिशय उंचीवर पोचलेलं आहे. तर आता मात्र चित्र बदललेलं आहे. आज आपण पाहूयात की कौरव पांडवांचे युद्ध का घडले. तर श्री भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण जगाला भगवद्गीतेच्या रूपात महान उपदेश केला आहे. पण हा उपदेश म्हणजेच गीता कोणत्या प्रसंगी सांगितली, का सांगितली, हे आज आपण थोडक्यात पाहू. राजसूय यज्ञामध्ये पांडवांचे महान ऐश्वर्य पाहून दुर्योधनाच्या मनाचा जळफळाट झाला होता. त्याने शकुनी मामाच्या सहाय्याने युधिष्ठिराला द्यूत खेळण्यास निमंत्रित केले आणि कपटाने द्यूतामध्ये त्यांना हरवून त्यांचे सर्वस्व हिरावून घेतले. शेवटी असे ठरले की युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 भावांनी द्रौपदीसह 12 वर्षे वनात राहावे आणि 1 वर्ष अज्ञातवासात घालवावे. आणि तोपर्यंत संपूर्ण राज्यावर दुर्योधनाचे राज्य राहील. आणि 1 वर्षाचे अज्ञातवासाचे रहस्य जर उघडकीस आले नाही तर 13 वर्षानंतर पांडवांचे हक्काचे राज्य त्यांना परत दिले जाईल. मग या अटीप्रमाणे 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास याप्रमाणे 13 वर्षानंतर जेव्हा पांडवांनी आपले राज्य मागितले तेव्हा मात्र दुर्योधनाने साफ नकार दिला. मग श्रीकृष्णांनी दुर्योधनास समजविण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने निक्षून सांगितले की मी जिवंत असेपर्यंत पांडव कदापि राज्य करू शकणार नाहीत. आणि राज्यच काय, मी तर सुईच्या टोका इतकी जमीनसुद्धा देणार नाही. तेव्हा आपले न्यायोचित, आपले हक्काचे राज्य मिळविण्यासाठी कुंतीची आज्ञा आणि श्रीकृष्णाची प्रेरणा हे कर्तव्य समजून युद्ध करण्याचा पांडवांनी निर्धार केला. ज्या युद्धाच्या प्रसंगी ही भगवद्गीता सांगितली गेली ते युद्ध टाळण्याचा शिकस्त प्रयत्न केला गेला होता, पण तरीही ते युद्ध टळले नव्हते. कमीत कमी मागणी व श्रीकृष्णासारखी मध्यस्थी असतानाही दुर्योधनाने ऐकले नव्हते, मान्य केले नव्हते आणि शेवटी युद्ध ठरले. जेव्हा दोन्ही पक्षाकडून युद्धाची पूर्ण तयारी झाली तेव्हा भगवान वेदव्यासांनी धृतराष्ट्राजवळ जाऊन सांगितले की जर तुला हा घोर संग्राम पाहायचा असेल तर मी तुला दिव्य दृष्टी देतो. परंतु त्यावर धृतराष्ट्र म्हणाला, ब्रह्मर्षी श्रेष्ठा, कुलाचे होणारे हे हत्याकांड आपल्या डोळ्यांनी बघण्याची माझी मुळीच इच्छा नाही, परंतु युद्धाचा वृत्तांत मात्र मी पूर्णपणे ऐकू इच्छितो. मग तेव्हा वेदव्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी देऊन धृतराष्ट्राला सांगितले की हा संजय,
तुला युद्धाचा सर्व वृत्तांत सांगेल. युद्धातील सर्व घटना हा प्रत्यक्ष पाहू शकेल. म्हणून भगवद्गीतेत आपणास संजय, धृतराष्ट्र, श्रीकृष्ण व अर्जुन या 4 व्यक्तींचे संवाद आढळतात.